आपण सगळेच आयुष्यात कुठेतरी धावत असतो. कुणाला करिअरच्या नेक्स्ट लेव्हलला पोहोचायचं असतं, कुणाला स्वतःचं नवीन घर घ्यायचं असतं, कुणाला मुलांचं आयुष्य सुरक्षित करायचं असतं. हे सगळं करत असताना, धावत असताना एका टप्प्यावर आपण अचानक थांबतो. मागे वळून बघतो आणि मनात एक प्रश्न उमटतो, की आपण एवढं धावलोय, पण नेमकं पोहोचलो कुठे? काही प्रश्नांची उत्तर आपल्याला शब्दात सापडत नाहीत, पण एखाद्या कवितेच्या ओळींमध्ये ती अचानक आपल्याला सापडतात. काही कवी हे आपल्यासाठी लिहित नाहीत, पण त्यांच्या शब्दातून ते आपल्यासाठीच लिहिलंय असं वाटतं. आज अशाच एका कवीच्या शब्दातून आपण स्वतःकडे थोडं मागे वळून बघणार आहोत. हॅलो, नमस्कार. मी मेघा. कवी सुरेश भट. मराठी गझलेला एक स्वतंत्र ओळख आणि वेगळा स्वर देणाऱ्या या कवीच्या लेखणीत एक विलक्षण गोष्ट आहे. ती म्हणजे मोठ्या भावना बोलक्या शब्दात ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यांच्या गझलेत दुःख आहे, पण फक्त दुःख नाहीये. एकटेपणा आहे, पण स्वतःला शोधण्याची धडपडही आहे. वेळ निसटून जाण्याची जाणीव आहे, पण त्यातून आयुष्याकडे नव्याने बघण्याची शक्यताही आहे. म्हणूनच कदाचित सुरेश भटांच्या काही रचना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या अर्थाने भेटतात. विशेषतः 35 नंतर. 35 ते 45 हा टप्पा कदाचित, ज्या टप्प्यात मीही आहे. कारण तेव्हा आपण आयुष्याचा पहिल्यांदा हिशोब करायला घेतो. म्हणजे कारण आता आपल्याकडे मागे वळून बघण्या इतका भूतकाळही असतो आणि पुढे पाहताना आता पुढे काय हा प्रश्नही असतो. आणि मग विचार येतात की आपण एवढं धावलो कशासाठी आहे. आणि काही स्वप्न अजूनही अशी आहेत का जी मनातच आहेत. आणि आता खरंच मला काय हवंय, या सगळ्याचा विचार करताना सुरेश भटांच्या काही गझला नव्याने भेटतात. जगत मी आलो जसा की मी जसा जगलोच नाही. ही ओळ ऐकताना कदाचित वाटू शकतं की हा तर फार दुःखी विचार आहे. पण मला वाटतं की ही फक्त पश्चातापाची नाही, तर प्रामाणिकपणे स्वतःला दिलेली कबुली आहे की खरंच आपण स्वतःसाठी किती जगतो. सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी, एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही. आपणही कधीतरी असंच वागतो. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, कुटुंब, घर, एक ध्येय पूर्ण झालं की पुढचं ध्येय आणि आपण थांबतच नाही. मग विचारावं असं वाटतं की खरंच आपण स्वतःसाठी किती जगलो. स्मरतही नाही तमजला चेहरे माझ्या व्यथांचे, एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही. वाटते मज गुणगुणावे ओठ पण झाले तिराईत, सुचत गेली रोज गीते मी मला सुचलोच नाही. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा, लोक मज दिसले अचानक मी मला दिसलोच नाही. मी मला दिसलोच नाही. काय जादू आहे ना या शब्दामध्ये. ही फक्त दुःखांची यादी नाहीये, पण एक जाणीव आहे की दुसऱ्यांसाठी जगताना आपण स्वतःला विसरून जातो. ठीक आहे, आतापर्यंत आपण जे केलं ते आपल्या जबाबदाऱ्या, गरजा यातून केलं. पण प्रश्न हा आहे की आपण स्वतःसाठी थोडा तरी वेळ देणार आहोत का? मग आपल्या लक्षात येतं की आपण फक्त खूप धावलो नाहीये. आपण खूप काही मागेही सोडलंय. काही माणसं, काही क्षण, काही स्वप्न. पण गंमत अशी की काही स्वप्न आपण सोडून दिलीत असं आपल्याला वाटत असतं. पण ती आपल्या मनात तशीच असतात. सुरेश भटांच्या या रचनेमध्ये वेळ निसटून जाण्याच्या अनुभवाला खूप छान प्रतिमा दिली आहे. खूप प्रसिद्ध गाणं आहे हे आशाताईंच्या स्वरातलं. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली. किती सुंदर. आपल्या आयुष्यातही बऱ्याच गोष्टी अशा निसटून जात असतात. काही स्वप्न आपण बाजूला ठेवलेली असतात. वेळ नाहीये आता, थोड्या नंतर करू, मुलं मोठी झाल्यावर करू. पण तो नंतर काही आपला आलेला नसतो. कारण वेळ कुणासाठीच थांबत नाही. ही कविता तेव्हा हलकासा प्रश्न विचारते की जे काही करायचंय, जे काही जगायचं होतं त्याच्यासाठी अजून किती वेळ आहे. उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली. स्मरल्या मला न केव्हा माझ्याच गीत पंक्ती,
स्मरल्या मला न केव्हा माझ्याच गीत पंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. काय कमाल आहे, किती जादू आहे या शब्दांमध्ये. म्हणजे आकाश एका चादरीसारखं आहे आणि त्याच्यावर त्या चांदण्या, त्याच्यावर ते चकचकीत तारे, आणि रात्र जाताना एखाद्या चादरीसारखं ते आकाश उचलून गेली, पण तरीही त्या चांदण्यांचा आवाज अजूनही उरात आहे. किती कमाल. अशीच काही स्वप्न असतात जे अजूनही आपल्या मनात असतात. आणि स्वप्न पूर्ण करायला काही वेळ नसते. आणि स्वप्न मोठंच असणं गरजेचं नाहीये, फक्त ते आपलं असणं गरजेचं आहे. इथून पुढचा प्रश्न अजून खोल आहे. म्हणजे आपण कितीतरी वर्ष इतरांच्या अपेक्षेनुसार जगतो. म्हणजे कुटुंबाला काय हवंय, समाजाला काय योग्य वाटतं, ते 4 लोक काय म्हणतील, आणि एक दिवस मन विचारतं की मला काय हवंय. सुरेश भटांची ही गझल या संपूर्ण प्रवासाला एक वेगळंच वळण देते. रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. किती सुंदर विरोधाभास आहे हा. म्हणजे गर्दीत राहायचं पण स्वतःला हरवायचं नाही, सगळ्यांसोबत राहायचं पण स्वतःचाही आवाज ऐकायचा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. वयाच्या या टप्प्यावर कदाचित आपण मान्य करू लागतो की सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाहीये किंवा ते गरजेचंही नाहीये. आपली आवड, आपली निवड, आपली शांतता हे जास्त महत्वाचं आहे. सुरेश भटांची जादू ही की ते एखाद्या मोटिवेशनल स्पीकर सारखं हे सांगत नाही, फक्त प्रतिमा उभी करतात. रंग माझा वेगळा. या 2 शब्दात स्वतःची नवी ओळख, स्वातंत्र्य, थोडीशी बंडखोरी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला ओळखण्याची हिंमत आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. किती विलक्षण. म्हणजे गर्दीतही स्वतःचा प्रकाश घेऊन चालणारा माणूस. कदाचित आज आपल्या सगळ्यांनाच याची गरज आहे की ती म्हणजे सगळ्यांसारखं होण्याची नाही, पण स्वतःला ओळखण्याची, आपण कोण आहोत हे ओळखण्याची. या तिन्ही रचना पूर्ण वेगळ्या आहेत, तिन्हीचे अनुभव पण पूर्णपणे वेगळे आहेत, पण मला याच्यात एक सुंदर प्रवास दिसतो. भटांच्या कवितांची जादूच अशी वेगळी आहे. एखादा शब्द ते ठेवतात, एखादी प्रतिमा उभी करतात आणि आपल्याला अचानक आपल्याच आयुष्यातला एखादा कोपरा दिसू लागतो. कधी त्यांच्या शब्दात आपल्याला आपलं दुःख सापडतं, कधी आपली हुरहुर, तर कधी आपली बंडखोरी. म्हणूनच कदाचित भटांची गझल एका वयात एक अर्थ देते आणि दुसऱ्या वयात दुसरा. 35 नंतर किंवा 40चा उंबरठा म्हणजे आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाल्याची घोषणा तर अजिबात नाही. फक्त स्वतःच्या आयुष्याकडे थोडं प्रामाणिकपणे पाहण्याची वेळ आणि पुढे कसं जगायचं हे ठरवण्याची वेळ. कदाचित तुमचाही रंग वेगळा असेल, फक्त तो तुम्हाला स्वतःला दिसायला हवा. थँक्यू. पुन्हा भेटूयात एका नव्या कवितेसह. बाय.